नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्रनिकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, यापूर्वी आपण नारळावरील बरेचसे व्हिडिओ बघितले, बऱ्याचशा अडचणींवर अभ्यास केला। यापूर्वी आपण नारळाच्या फळगळीच्या 13 कारणांचा अभ्यास केला आणि आज आपण नारळ कमी लागण्याची जी 16 कारणे आहेत त्याच्यावर अभ्यास करू। मित्रांनो, नारळाला कल्पवृक्ष म्हटला जातो आणि त्याचं दिवसेंदिवस उत्पादन घटत आहे। नारळ लागवड अख्ख्या महाराष्ट्रात जरी होत असली तरी नारळ उत्पादन क्षमता ही जवळ सरासरी 70-80च्या घरात चालली आहे आणि ही क्षमता वाढवण्यासाठी किंवा किमान एक दुप्पट करण्यासाठी आपण पुढील बरीचशी कारणं आहोत। कारण लोकांनी बऱ्याच कमेंट केल्या होत्या आणि त्या कमेंटमध्ये असं होतं की नारळ आमचे कमी लागतात, नारळ उत्पादन देत नाही, खत आणि पाण्याचा योग्य वापर करूनही उत्पादन मिळत नाही। मग नेमकं कारण काय आणि ह्याच्यावर आपण या 16 कारणांचा आता अभ्यास करून नारळ उत्पादन वाढवण्याचे आपण बघणार आहोत। मित्रांनो, आजपर्यंत आपण बरेच नारळावरील व्हिडिओ पाहिले आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नारळाच्या बऱ्याचशा समस्याही आणि त्याची उपाययोजना केल्या आणि त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बऱ्याच कमेंट केल्या होत्या आणि त्यामध्ये जी कॉमन गोष्ट जी होती ती म्हणजे नारळाचं उत्पादन कमी येणं किंवा उत्पादन कसं वाढेल। नारळ लागवड संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्यामुळे कोकण सोडला तर इतर जिल्ह्यातही कमी अधिक प्रमाणात नारळ लागवड आहे आणि संपूर्ण ज्ञान किंवा अपूर्ण ज्ञानामुळे अंशतः नारळ उत्पादन ही समस्या येत आहेत आणि यावर एक उपाय म्हणून कृषी तंत्र निकेतन देवगड येथे या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच नारळ मित्र हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे। पण त्याचा मुख्य उद्देश असा आहे की नारळ लागवड करणारे व ज्यांनी लागवड केली त्यांना लागवडीविषयी माहिती मिळावी हा महत्त्वाचा उद्देश आहे। पण काय होतं, लांबचा प्रवास असल्यामुळे, देवगड लांब असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लोकांना तिथं येणं शक्य नाही। लांबच्या प्रवासामुळे लोक येत नाहीत, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या नारळाच्या 16 कारणांचा अभ्यास म्हणजे कमी लागण्याच्या कारणांचा अभ्यास आपण पाहणार आहोत। आज आपण नारळ कमी उत्पादन देण्याच्या 16 कारणांचा जो अभ्यास करणार आहोत आणि याविषयी सविस्तर आपण व्हिडिओही बघणार आहोत। पण आज आपण नारळ उत्पादन बाबत सरासरी जर पाहिली तर उन्हाळी कमी आणि पावसाळी जास्त नारळ मिळतात आणि सरासरी त्याची जी आहे वर्षाची ती 40 ते 80 पर्यंतच नारळ मिळतात आणि भरपूर पाणी, भरपूर अन्न किंवा योग्य अन्न सगळं दिलं किंवा कमी जास्त प्रमाणात अन्न देऊनही नारळावर उत्पादन वाढत नाही किंवा वाढ होत नाही। म्हणजे त्याची मागे नेमकी कारणं काय आहेत? बऱ्याच लोक मला प्रश्न विचारतात किंवा फोन करतात की आमचा नारळ लागत नाही, पण न लागण्याची भरपूर कारणं असतात आणि त्याच्या महत्त्वाच्या ज्या 16 कारणं आहेत ना त्या कारणावर आज आपण अभ्यास करूया आणि या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपण नारळ झाडाविषयी आधी समजून घेऊया। साधारणतः नारळ लागवडीनंतर 4 ते 6 वर्षांनी उत्पादन देतं। म्हणजे तुम्ही कुठली व्हरायटी लावताय, डॉर्फ व्हरायटी लावताय की टॉल व्हरायटी लावताय यावर डिपेंड आहे आणि 4 ते 6 वर्षानंतर उत्पादन सुरू झाल्यानंतर सुरुवातीची पेंड किंवा सुरुवातीचा फुलोरा हा उत्पादन कमी देतो, दुसऱ्यापासून शक्यतो दुसऱ्या फुलोऱ्यापासून उत्पादन चालू होतं आणि जर व्यवस्थापन म्हणजे पाणी, सूर्यप्रकाश आणि खत याचे जर व्यवस्थापन व्यवस्थित असेल तरच तुम्हाला उत्पादन चांगले मिळणार, अन्यथा नाही। नारळाची उत्तम वाढ होणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी त्याचं अन्न, पाणी आणि सूर्यप्रकाश ह्या तिघांची गरज आहे। कारण नारळ हा 74% पाण्यापासून बनलेला आहे पूर्ण झाड आणि 20% जवळजवळ सूर्यापासून ते झाड बनतं, त्यामुळे सूर्यप्रकाशही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि 6 ते 8% फक्त जमिनीपासून आपलं शरीर बनवतं, ही त्याची रूपरेषा आहे। आणि जर तुम्ही बघाल उत्तम नारळाचं जे लक्षण आहे त्याची उत्तम वाढ चांगली व्हायला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जवळजवळ संपूर्ण वाढलेल्या उंच जातीच्या किंवा सेमी उंच जातीच्या झाडाला 36 पानं यायला पाहिजे। म्हणजे साधारण एक 32 ते 36 पर्यंत पानं जर असतील तर ते सक्षम आणि उत्पादनक्षम झाड वाढलं असं म्हणायला हरकत नाही। आणि ज्या बुटक्या व्हरायटी आहेत, ज्यांना डॉर्फ व्हरायटी आपण म्हणतो, जे 2.5 ते 3 वर्षापासून उत्पादन
उत्पादन द्यायला सुरुवात होतात त्यांना जवळजवळ 22 ते 24 पानं जर आली तरच ते उत्पादनक्षम चांगले राहतात, अन्यथा नाही. आणि नारळ हा दर महिन्याला तुम्हाला उत्पन्न देत असल्यामुळे त्याचा दर महिन्याला फुलोरा येतो. आणि ही जी सायकल आहे ही जर खंडित झाली तर अडचण येते. ज्याप्रमाणे स्त्रियांना मासिक धर्म आहे त्याचप्रमाणे नारळाला पण महिन्याला एक पान, एक फुलोरा आणि वर्षाला 12 फुलोरे येऊन 12 नारळाचे घड म्हणजे पेंडी तयार होतात. आणि वर्षाला 4 पाडे होऊन ही जी सायकल आहे ही व्यवस्थित जर असेल तरच तुम्हाला योग्य उत्पादन मिळणार, अन्यथा नाही. आणि त्यासाठी आपल्याला मोहोर आणि मादी फुलं याच्यावर बऱ्याचसा अभ्यास करावा लागणार. आणि ह्या अभ्यासासाठी तुम्हाला त्याची सायकल जोपासावी लागणार. ज्या नारळाला महिन्याची सायकल येत नाही, महिन्याला एक फुलोरा येत नाही, एक मान येत नाही, तर त्या नारळाला उत्पादन आपोआप कमी येणारच किंवा पेंडीला कमी नारळ लागणार म्हणजे कुठेतरी. कारण ह्याचं जे परागीकरण आहे ते स्वपरागीकरण आहे. म्हणजे त्या नारळाच्या खालील मादीवर वरचा नर पडतो आणि त्याच्यानंतर परागीकरण होतं. आणि ह्या सायकलमुळे आपल्याला नर आणि मादीचं प्रमाण उत्तम येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी शारीरिक वाढीची गरज आहे. आणि म्हणून आपण काय करतो की मोहरातील नर उमलायला ज्यावेळी पाहिजे त्यावेळेस फलधारणा होणार, अन्यथा नाही. म्हणून नारळाला जवळजवळ 2,500 ते 3,000 नर फुले किंवा त्याच्यापेक्षाही जास्त नर फुले एका फ्लोरेला बाहेर पडतात आणि जवळजवळ 80 पासून 150 पर्यंत मादी फुले प्रत्येक फ्लोरेला येतात. आणि त्याची जी सायकल आहे त्यालाच आपण मंथली सायकल म्हणतो. आता आपण नारळ कमी उत्पादन देण्याच्या 16 कारणाविषयी पाहूया. या बऱ्याच कारणाचे व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केले आहेत. तरी तुमच्या कारणास्तव म्हणजे ज्या कमी उत्पादनाच्या अडचणी आहेत त्यानुसार ते व्हिडिओ पहा. आणि या व्हिडिओची लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी दिली आहे तीही जरूर बघा. किंवा कृषी तंत्र निकेतन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला याचे सगळे व्हिडिओ मिळतील. यामध्ये पहिलं जे कारण आहे ते आहेत नारळाचे जाती. आता जाती म्हणजे काय, जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी या प्रमाणेच जास्त उत्पादनक्षम जातीची जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला उत्पादन जास्त मिळणार. देवाच्या कळसातील नारळाला जर रुजवा येत असेल आणि तो जर आपण लावला तर त्याचे गुण चांगले असतील असं नाही. म्हणून 5 ते 6 वर्षानंतर आपल्याला कळतं की बाबा हा फळ देत नाही किंवा कमी उत्पादन देतं. म्हणजे अशा जाती कुठल्याही लावू नका. अधिकृत किंवा योग्य जातीवंत नर्सरीतूनच तुम्ही झाडांची खरेदी करा. आणि महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या जाती आहेत त्याविषयी मी महाराष्ट्रातील नारळ लागवड हा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो जरूर बघा. त्यामध्ये तुम्हाला जाती संदर्भात विशेष माहिती मिळेल. दुसरं नारळ कमी लागण्याचं कारण ज्याच्याकडे आपण विशेष लक्ष देत नाही तो म्हणजे जमिनीचा सामू, त्याला pH म्हटलं जातं. आणि हा pH जर तुम्हाला कमी जास्त असेल तर नारळाच्या उत्पादनावर परिणाम होतो. किती अन्न द्या तुम्ही. आता pH म्हणजे काय तर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. ज्याचा pH 8 पेक्षा जास्त असेल तर त्याला जिप्सन हे भूसुधारक तुम्हाला प्रति झाड 1.5 किलो वापरावे लागते. आणि जर 6 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला चुना हे 2.5 किलो आपल्याला वापरावे लागते. जिप्सन म्हणजे काय तर कॅल्शियम सल्फेट. तिसरं जे कारण आहे ते आहे पाणी नियोजन. नारळास जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे लागते म्हणजे गरजेनुसार. हिवाळ्यात प्रति झाड 10 ते 12 लिटर आणि उन्हाळ्यात साधारण 30 लिटरपर्यंत जातं. आणि पाण्याचं जर समजा ड्रीपच्या माध्यमातून देत असाल तर तुम्ही जमीन कुठल्या कंडिशन आहे, किती पाणी धरून ठेवते याच्यावर डिपेंड आहे त्याला दिवसाला किती द्यायचं. आणि समजा पाण्याचा तुटवडा असेल किंवा कमी पाणी असेल तर तुम्ही कोकोपीट सारखा वापर करू शकता. कारण कोकोपीटमध्ये वजनाच्या 6 पट पाणी खेचण्याची ताकद असते आणि तुम्हाला CN रेशो बऱ्यापैकी सांभाळला जातो. म्हणून कोकोपीटाचा वापर केला तर कमी पाण्यावरही नारळ चांगल्यापैकी उत्पादन देतो. चौथं कारण आहे खत नियोजन. नारळास NPK बरोबरच सूक्ष्म खतांची गरज आहे आणि ही गरज तुम्ही माती परीक्षण करा. माती परीक्षण करून त्या रिपोर्टनुसारच जर तुम्ही दिलं तरच ही गरज भागू शकते. नारळास जर NPK द्यायचा असेल तर 5 वर्षावरील झाडास 4 किलो युरिया, 3 किलो SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि जवळजवळ 1.5 किलो MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश हे मुख्य खत द्यावं. आणि ते सुद्धा जूनमध्ये 70% आणि ऑगस्टमध्ये राहिलेलं 30% असं 2 हप्त्यात जर दिलं तर उत्तम प्रतिसाद मिळतो आणि नारळ चांगले लागतात. नारळ कमी लागण्याचं 5वं कारण आहे सूक्ष्म अन्न घटकांची कमतरता. आणि ती होऊ नये म्हणून आपण फलधारणा चांगली व्हावी या उद्देशाने वर्षातून किमान 1 वेळा सर्व अन्न घटकांचा वापर करावा. त्यामध्ये हे जे आहेत NPK व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य 13 घटक आहेत. या घटकांचा जर वापर केला तर उत्तम प्रकारे प्रतिसाद देतो आणि फलधारणा चांगली होते. नाहीतर मग काय होतं की बोंडे अवस्थेत गळणं, शाळा अवस्थेत गळणं, शाळेचे नारळ म्हणजे पाण्याचे नारळ हे मॅच्युअर
न होताच गळ होते आणि हे मायक्रोन्यूट्रन्समुळे होतात आणि त्याची कमतरता आपल्याला होऊ नये म्हणून देणं गरजेचं आहे. 6वं एक महत्त्वाचं कारण आहे हे लागवड अंतर. नारळाचे लागवड अंतर योग्य राखणं गरजेचं आहे. म्हणजे 2 रोपातील अंतर आणि 2 ओळीतील अंतर हे योग्य असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जातीनुसार, त्याचप्रमाणे जमिनीच्या प्रकारानुसार आणि लागवड पद्धतीनुसार या 3 कारणांचा अभ्यास करूनच तुम्ही लागवड करावी किंवा 2 झाडातलं अंतर योग्य ठेवावं. आता बुटक्या जातीसाठी 18 बाय 18 फुटावर लागवड केली जाते. सेमी बुटक्या म्हणजे सेमी डॉर्फ जी जाती आहेत त्याच्यामध्ये चौरस पद्धतीने लागवड करायची असेल तर 22 बाय 22 फुटावर लागवड करतात आणि उंच जे जाती आहेत ज्याला टॉल जाती म्हटल्या त्या 25 बाय 25 फुटावर लागवड केली जाते. आणि त्याचप्रमाणे जर लागवड अंतर कमी झाल्यास ती झावळे एकमेकांना जर लागू लागलीच आणि सूर्यप्रकाशाची स्पर्धा झाली तर नारळ कमी लागतो आणि म्हणून लागवड अंतर योग्य असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नारळाला सूर्यप्रकाश कमी मिळाला म्हणजे जर नारळाला इतर झाडांची स्पर्धा झाली आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच वाढायला लागली तर आपल्याला ती तोडून घ्यावी लागतात. अन्यथा तुमची झाडं सरळ वाढणार पण उत्पादन देणार नाही. त्यामुळे नारळाच्या छायेत वाढणारी झाडं उदाहरणार्थ मसाला पिकं किंवा लिंबू ही खाली लावू शकता, छायेत लावू शकता, पण त्याच्यावरती स्पर्धा करणारे कुठले झाड ठेवायचं नाही. पुढचं 8वं कारण आहे वातावरणातील बदल. अचानक वातावरणात बदल होतो म्हणजे साधारण 12 सेल्सिअसपेक्षा कमी तापमान म्हणजे थंडचं वातावरण किंवा एक 34-35पेक्षा जास्त 40पर्यंत जर आलं किंवा गरम वारे आले तरी नारळामध्ये बरड होतो, झावळे खाली वागतात आणि पेंडी गळू लागतात. तर अशावेळी तुम्ही ट्रायकंटेनॉलसारख्या संप्रेरकाचा जर वापर केला तर तुमचं फळगळ थांबू शकते. 9वं कारण जे आहे ते रोगापासून नुकसान म्हणजेच काय बुरशीजन्य आणि विषाणूजन्य जे रोग कुळीला, खोडाला किंवा बुंद्याला लागतात आणि किमान याच्या नियंत्रणासाठी वर्षातून एकदा तरी COC म्हणजे तांब्रयुक्त बुरशीनाशकाचा जर वापर केला 10 लिटर पाण्यातून 20 ग्रॅम म्हणजे पर लिटर 2 ग्रॅमने तर याच्यापासून आपण वाचू शकतो आणि झाडाच्यापासून म्हणजे फळांचं नुकसान वाचू शकतो. 10वं कारण जे आहे ते किडीपासून नुकसान म्हणजे झाडाच्या फळाला, पानाला बऱ्याचशा किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामध्ये पांढरी माशी आहे, खवले कीड आहे, रुगो चक्राकार पासून वाचवणे या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ते जरूर बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यावर उपाययोजना करता येईल. पुढचं 11वं कारण आहे आग किंवा धगपासून नुकसान. जर नारळाच्या आजूबाजूला तुम्ही आग घातली किंवा त्याच्या ज्या ज्वाळा जर नारळाला लागल्या तर नारळ कमी लागतो किंवा फळगळ होऊ शकते आणि ही फळगळ थांबवण्यासाठी तुम्हाला त्याला योग्य पाणी देणं किंवा खताच्या मात्रा देणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रायकंटेनॉलसारखं औषध देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये येऊ शकतात. पुढचं 12वं जे कारण आहे ते उंदीर किंवा खारुताईपासून नुकसान. यासाठी तुम्हाला मागील व्हिडिओमध्येही सांगितलं आहे मी की झिंक फॉस्फेटच्या गोळ्यांचा तुम्ही वापर करावा आणि नारळाच्या खोडास गुळगुळीत पत्रे मारावे. त्या संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ आहे, तुम्ही जरूर बघा म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं तेही समजेल. पुढचं जे महत्त्वाचं एक कारण आहे 13वं ते आहे सोंड्या भुंगा आणि गेंड्या भुंगा यांचं नियंत्रण आणि यांच्यापासून झाडाचंही नुकसान होतं, फळांचंही नुकसान होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही फेरोमोन ट्रॅपचाही वापर करू शकता. फेरोमोन ट्रॅप म्हणजे कामगंध सापळ्याच्या माध्यमातून तुम्ही गेंड्या आणि सोंड्या भुंग्यांना नियंत्रणात आणू शकता. किंवा दुसरा एक प्रकार जो आहे तो आपण स्टेम फीड नारळाच्या खोडाला आपण इंजेक्शन देतो किंवा स्टेम फीड बसवतो. हे इक्विपमेंट बसवल्यानंतर तुम्ही पुढच्या 6 वर्षासाठी नारळामध्ये येणाऱ्या सगळ्या समस्या कुठल्याही असू दे समस्या त्यामध्ये फळगळ असू दे, बोंडेगळ असू दे किंवा गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगाचं नियंत्रण असू दे हे स्टेम फीडच्या माध्यमातून औषध दिल्यानंतर ते रासायनिक पद्धतीने द्या, सेंद्रिय पद्धतीने द्या. पुढच्या 24 तासात तुम्हाला सोंड्या गेंड्यावर नियंत्रण दिसतं आणि म्हणून हे रिझल्ट चांगलं देतं. आणि तेही नसेल तर सर्व तुम्ही फेरोमोन ट्रॅप वापरू शकता आणि आपल्या गेंड्या भुंग्या आणि सोंड्या भुंग्याचं नियंत्रण करू शकता. पुढचं 14वं कारण जे आहे ते वांज मोहरेने. हा अनुवंशिक दोष असल्यामुळे तो कमी करू शकतो, नाहीसा करू शकत नाही कारण ते अनुवंशिक आहे आणि त्यासाठी तुम्ही अधिकृत जातींचा वापर करा म्हणजे हे अनुवंशिक दोष कमी येतील. त्याचप्रमाणे गोकृपा अमृतम या बॅक्टेरिया कल्चरचा वापर केला तर वांजपणा कमी येण्यास मदत होते. पुढचं 15वं जे कारण आहे ते अपूर्ण परागीकरण म्हणजेच परागीकरणातील न्यूनता आणि ही जर होत असेल तर झाडे जी नारळाची आहेत ती पूर्व पश्चिम लावा जेणेकरून वाऱ्याची दिशा मिळेल आणि वाऱ्यामार्फत चांगल्यापैकी परागीकरण होईल आणि यामुळे तुमचं उत्पादन वाढेल.
आणि शेवटचं महत्त्वाचं जे कारण आहे वापसा स्थिती. आणि वापसा स्थिती म्हणजे काय, तर नारळ उत्पादन वाढीसाठी तुम्हाला खत आणि पाणी याला चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी मुळांची वाढ आणि पसारा होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला वापसा म्हणजे नेमकं काय, तर 50% हवा आणि 50% मॉइश्चर म्हणजे पाण्याची वाफ याची स्थिती तयार करणं गरजेचं आहे. आणि तरच ती मुळं वाढणार आणि मुळं वाढली तरच अन्न खाणार. मग द्विदल पिकांचा वापर करणं, शेण गोमूत्राचा वापर, कंपोस्ट, पालापाचोळा, गांडूळ खत, सिलिकॉन अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा राग यासारख्या बऱ्याचशा गोष्टींचा वापर करून तुम्हाला वापसा स्थिती आणणं गरजेचं आहे. आणि ही जर स्थिती जर तुम्ही आणली तरच तुमच्या झाडाला उत्तम प्रकारे नारळ लागणार. म्हणून वापसा कंडिशनमध्ये झाड येणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण नारळाच्या कमी उत्पादन देण्याच्या 16 कारणांचा अभ्यास केला. मित्रांनो, वरील जे नारळाची जी कारणे आहेत त्याच्यावर रासायनिक पद्धतीने तत्काळ जर तुम्हाला रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही कोकोफीड या इक्विपमेंटचा वापर करू शकता. आणि त्याच्या माध्यमातून संजीवके, वॉटर सोल्युबल खते, सूक्ष्म अन्न घटके यांचाही वापर किंवा कीटकनाशकांचाही वापर करू शकता. हे इक्विपमेंट एकदा दिल्यानंतर 5 ते 6 वर्ष चांगल्यापैकी राहतं. तुम्ही त्याच्यातून औषध देऊ शकता. यापूर्वी नारळाच्या खोडातून औषध देण्याची पद्धत ह्या व्हिडिओ आहेत, 1-2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते जरूर बघा. आणि त्यानुसार जर मागवायचं असेल तर या नंबरवरही तुम्ही मागवू शकता. बाय पोस्ट तुमच्या घरी येईल आणि तुम्ही एका दुसऱ्या स्टेमफीडचा वापर करून तुम्ही रिझल्ट बघा, जेणेकरून तुम्ही 24 तासात तुमच्या सोंड्या गेंड्यावर नियंत्रण करू शकताय. आणि पोटातून कुठलाही किडा असू दे किंवा रोग असू दे किंवा बुरशीजन्य आजार असू दे, गळीचं कारण असू दे, काही कारण असू दे, या कारणावर तुम्ही नियंत्रण करू शकताय. मित्रांनो, अशा प्रकारे नारळावरील महत्त्वपूर्ण माहिती आणि नारळ मित्र प्रशिक्षण हे एक दिवशी आम्ही लोकांच्या मागणीनुसार घेत असतो. तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हीही कृषी तंत्र निकेतन देवगड यांच्याशी संपर्क करून सहभाग घेऊ शकताय. अशा प्रकारे आपण नारळ या विषयावरील 16 कारणं जी कमी लागण्याची आहेत त्याच्यावर चर्चा केली. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनाही पाठवा. आणि जेणेकरून तुम्हाला या संदर्भात काही माहिती असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला ग्रुपमध्येही ॲड करण्यात येईल आणि तुम्हाला त्या संदर्भात माहिती पण मिळेल. लागवडी संदर्भात काही तंत्रज्ञान पाहिजे असेल तर आमच्या प्रशिक्षणाला सहभाग घ्या किंवा जरूर भेट द्या, नर्सरीला जरूर भेट द्या. धन्यवाद.